परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा एसएससी सीजीएल टायर 1 एक्झाम 2025 ही क्विक रिव्हिजन बॅच आणि आजचं आपलं 8वं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे प्रॉफिट आणि लॉस. अतिशय महत्त्वाचा टॉपिक नेहमीप्रमाणे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आतापर्यंत मागच्या 10 वर्षामध्ये 10 क्वेश्चन या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत. म्हणजे ह्या 23 टॉपिकमध्ये सर्वात जे काही जास्त वेटेजचे टॉपिक आहेत तर त्यापैकी हा एक टॉपिक आहे. तुम्ही जर पाहिला तर पहा अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्री, त्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन, सिस्टीम, नंबर सिस्टीम आणि रेशो अँड प्रपोर्शन एवढे टॉपिक आपले आलेले आहेत. ओके, बाकीचेही टॉपिक आपण घेणार आहोत. जर पाहिले नसतील तर पाहून घ्या. येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल, कारण ह्या सगळ्या लेक्चरमध्ये आपण 2024चे PYQ घेतलेले आहेत आणि जवळजवळ सर्वच कन्सेप्टला आपण टच करायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, ठीक आहे. तर प्रॉफिट आणि लॉस चालू करतोय आपण. याच्यासाठी खास तुम्हाला काही फॉर्म्युले लक्षात ठेवायची गरज नाहीये. जसे प्रश्न येतील त्याच्यानुसार तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल आणि खूप सारे फॉर्म्युले तुम्हाला बुकमध्ये पण पाहायला भेटतील. पण जनरली तुम्हाला एकच फक्त पर्सेंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि पर्सेंट कसे काढतो आपण त्या पद्धतीनेच फक्त तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस पर्सेंट काढायचे. आता काही क्वेश्चन त्या पद्धतीने येतीलच, त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू. त्या ठिकाणी तुमचे ते काय होतील, फॉर्म्युले पाठ होतील. ओके, ठीक आहे. तर सुरुवात करतो आपण फर्स्ट क्वेश्चनला. पहा, इफ अ बुक्स बॉट अ प्राइस रेंज जे आहे फ्रॉम 200 to 60 आर सोल्ड at price range 250 300, what is the greatest possible profit that might be made in selling 25 books. म्हणजे या ठिकाणी प्रश्न काय दिलाय पहा, जर 25 पुस्तकं विकली तर सर्वात ग्रेटेस्ट प्रॉफिट काढायचा आहे. आता इथं जर पाहिलं तर पुस्तकाची कॉस्ट प्राइस जी सांगितली त्याची रेंज आहे 200 ते 260 फॉर एक्झाम्पल, असं कन्सिडर करूया आपण. आणि त्याची सेलिंग प्राइस आहे 250 ते 300. ओके, साधारण. मग अशी जर रेंज असेल तर त्यांनी असं सांगितलं का ग्रेटेस्ट पॉसिबल रिझल्ट काय, तर तिथं तुम्हाला काय होईल, प्रॉफिट होईल. ओके, ठीक आहे. मग ग्रेटेस्ट पॉसिबिलिटी काय, पॉसिबिलिटी. ओके, आपल्याला काय करायचं, पॉसिबिलिटी. म्हणजे थोडक्यात तुम्ही दुकानात गेलात, काही पुस्तकं किती पुस्तक घेतली, 25 पुस्तक घेतली आणि ती पुस्तकं घेत असताना तुम्हाला रेंज काय आहे 200 ते 260. मग ती पुस्तकं तुम्ही घेऊन आलात घरी आणि तुमच्या शॉपमध्ये तुम्ही विकायला सुरुवात केली फॉर एक्झाम्पल, आणि त्याची रेंज तुम्ही ठेवली 250 ते 300. म्हणजे 200 ते 260 मध्ये तुम्ही घेऊन आलात आणि 250 ते 300 मध्ये तुम्ही काय केली, विकायला सुरुवात केली. अशी किती पुस्तकं आहेत, 25. तर त्यांनी असं सांगितले का मॅक्झिमम जास्तीत जास्त प्रॉफिट चे चान्सेस काय, पॉसिबिलिटी काय. ओके, मग आपण असं कन्सिडर करू. आता पॉसिबिलिटी तर मॅक्स चान्स विचारला, याचा अर्थ आपण असं कन्सिडर करू का 25 पुस्तकं आहेत, 25च्या 25 पुस्तकं आपण 200 रुपयाला विकत घेतली. ओके म्हणजे 25 पुस्तकं आहेत, आपण ती कितीला विकत घेतली, 200 रुपयाला विकत घेतली. बुक्स किती आहेत, 25. ओके, आणि ती पुस्तकं म्हणजे आपल्याला जी रेंज आहे 200 ते 250 यातली आपण कमीत कमी रेंज पकडली आणि प्रॉफिट मध्ये आपण जास्तीत जास्त रक्कम पकडणार आहे, अमाऊंट पकडणार आहे, आणि ती कितीला विकली, 300 ला विकली. म्हणजे घेताना आपण 200 ला घेतलं, येऊन 300 ला विकलं. हीच आपल्याकडे जास्तीत जास्त काय होऊ शकते, मॅक्स पॉसिबिलिटी होऊ शकते प्रॉफिटसाठी. आलं लक्षात. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, 200 ला घेऊन 300 ला विकलं तर प्रॉफिट किती होणार आहे, 100 रुपये. म्हणजे 25 पुस्तकांमागे तुम्हाला प्रॉफिट किती होणार आहे, 2500. लक्षात आलं. पर्याय क्रमांक 2 संपलं उत्तर. लक्षात आलं. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, या ठिकाणी सॉल्व्ह करायचा होता. जर मिनिमम विचारलं असतं तर मग आपण काय केलं असतं, 260 ला आपण काय केलं, खरेदी केली आणि 250 ला पण विकली. म्हणजे इथं काय झालं असतं, लॉस झालं असतं. लक्षात आलं. तर या पद्धतीने तुम्हाला कंडिशन बदलल्यानंतर कोणता नंबर उचलायचा हे तुमच्या काय आलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट पाहता, फाइंड द गेन पर्सेंट. गेन म्हणजे थोडक्यात प्रॉफिट आहे, वाढलेला थोडक्यात. ओके, गेन पर्सेंट गिव्हन दॅट आदिती सोल्ड हर स्कूटर. तिने तिची स्कूटर काय केली, सोल्ड केली कितीला, 40,620 ला. ओके, गेनिंग 1/5 ऑफ सेलिंग प्राइस. ओके, सेलिंग प्राइस इथं, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काही सांगितले पहा, आदितीने तिची स्कूटर 40,600 ला विकली आणि त्यावेळेस तिचं गेनिंग जे पर्सेंटेज होतं ते किती आहे, 1/5 आहे. ओके, ठीक आहे. आता 1/5 हे जर तिचं प्रॉफिट असेल तर त्याचं आपल्याला काय काढायचंय, पर्सेंटेज काढायचे. ओके, ठीक आहे. मग आता तिने स्कूटर टोटल विकली कितीला, 40,620 ला. बरोबर आहे. याची टोटल किती पार्ट करणार आपण, 5 पार्ट करणार. तुम्ही म्हणाल का, कारण 1/5 आहे. ओके, आणि त्या 5th पार्ट पैकी एक पार्ट हा काय तिचा प्रॉफिट आहे, हे लक्षात ठेवा. 1/5 म्हणजे टोटल 40,720 चे 5 पार्ट करा, त्यापैकी जो एक पार्ट असणार आहे तो तिचा काय असणार आहे, प्रॉफिट असणार आहे. ओके, म्हणजे आपण इथं काय केलं, 5 40. ओके, 5 1 5 उरला 1, 5 2 10 उरले 2, 5 चोक 20. ओके, 8,124 रुपये.
म्हणजे हा काय झाला तिचा निव्वळ प्रॉफिट झाला. लक्षात आलं. म्हणजे आता तुम्ही तिचा प्रॉफिट पर्सेंटेज काढायचा आहे. आपल्याला काय काढायचं आहे प्रॉफिट पर्सेंटेज. म्हणजे तिचा जो प्रॉफिट आहे हा किती आहे 8,124 हा प्रॉफिट पर्सेंट. किती पैकी आता तुम्ही पहा मी खाली काय लिहितोय 4 इंटू 8,124 ओके इंटू 100. आता तुम्ही म्हणाल सर हे काय लिहिले तुम्ही या पद्धतीने काय लिहिलं तुम्ही तर पहा तिची टोटल अमाऊंट जी असणार आहे ना स्कूटरची पहिली वाली अमाऊंट ती किती असणार आहे 4 इंटू 8,124. असं का तर पहा तिला हा काय झालेला आहे 1/5 हा काय प्रॉफिट आहे म्हणजे 8,124 ही तिच्या मेन प्राइस पेक्षा एक्स्ट्रा मिळालेली अमाऊंट आहे. म्हणजे जर तिने ती अमाऊंट जर आपण काय केलं 40,620 मधून जर 8,124 जर मायनस केले असते तर पहा इथे किती 10 मधनं किती आले 6 त्यानंतर इथे किती आहे पहा 2 9 9तून 2 गेले किती आले 7 त्यानंतर 6 इथे किती आले 5 इथे किती 10 10तून किती 8 गेले म्हणजे 2 आणि इथे किती आले 3 म्हणजे 32,576 ही तिची मेन स्कूटरची प्राइस होती. जर ह्या प्राइसला तिने ती विकली असती तर तिला प्रॉफिट 0 झालं असतं. लक्षात आलं. मग या प्राइसच्या ओके वरती तिला किती मिळाले 1,108 सॉरी 8,154 8,124 लक्षात आलं का ओके ही तिची मेन प्राइस होती आणि मेन प्राइस वर तिला प्रॉफिट किती झालेला आहे म्हणून आपण हा जो नंबर आहे पहा म्हणजे थोडक्यात काय केलं आपण जे अमाऊंट दिली होती त्याचे 5 पार्ट केले त्यातला एक पार्ट तिचा प्रॉफिट आहे आणि उरलेली तिची मेन अमाऊंट आहे. लक्षात राहील ओके थोडासा वेळ जास्त घेतोय कारण तुम्हाला कन्सेप्च्युअल मी समजून सांगतोय म्हणून तुम्हाला मात्र कॅल्क्युलेशन करताना इतका वेळ गेला नाही पाहिजे. लक्षात ठेवा टोटल तिला जी स्कूटर विकली त्याचे किती पार्ट केले 5 एक पार्ट तिचा प्रॉफिट आहे आणि उरलेले 4 पार्ट ही काय तिची मेन अमाऊंट आहे. उरलेले 4 पार्ट म्हणून आपण त्याला काय केलं आपण 4 ने मल्टिप्लाय केलं आणि पर्सेंट काढायचे म्हणून 100 केलं. एवढ्यापैकी जर एवढा प्रॉफिट असेल तर 100 पैकी किती संपला विषय. हा नंबर ह्याला काय झाला कट झाला म्हणजे इथे काय करणार 4 की 4 इथे किती आले 25 चोक 100 आलं म्हणजेच किती आले पर्सेंट किती आहे किती पर्सेंट तिला प्रॉफिट आहे 25% प्रॉफिट आले लक्षात समजलंय नक्की डन. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा काय सांगितलं फाइंड द गेन पर्सेंट परत गिव्हन दॅट सिद्धी आता सिद्धीनी तिची स्कूटी विकली पहा क्वेश्चन 2024 लाच आहे ओके त्याच्या मागचा क्वेश्चन जर पाहिला तो परत 24 लाच आहे म्हणजे असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात हे लक्षात ठेवा ओके. आता तिने प्राइस जी विकलेली आहे तिची स्कूटरची प्राइस जी आहे ती किती आहे 71,785 ओके 71,785 आणि किती आहे परत 1/5 म्हणजे आता परत काय करणार तुम्ही 71,785 याला कितीने भागणार आहे तुम्ही 5 इथं जी अमाऊंट मिळणार आहे ती अमाऊंट तुम्हाला इथं लिहायची ओके इंटू सॉरी काय करणार आहे तुम्ही इथं इंटू किती करणार आहे तुम्ही 4 इंटू काय करणार आहे तुम्ही इथं मिळालेला नंबर इंटू किती होणार आहे 100 म्हणजे इथं काय होणार आहे हा नंबर ह्या नंबरला काय होणार आहे कट होणार आहे म्हणजे ऍट द एंड किती प्रॉफिट होणार आहे परत 25%. म्हणजे लक्षात ठेवा हा प्रश्न इथून पुढे जर आला तर काही करू नका 1/5 बोलला तर डायरेक्ट काय लिहायचं तुम्हाला 25% आले लक्षात ठीक आहे डन. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन पहा आता काय सांगितलंय मॅन लूज लॉस काही पण म्हणू शकतो तुम्ही ठीक आहे 28% बाय सेलिंग अन आर्टिकल 144 म्हणजे थोडक्यात काय त्या माणसाने त्याचे जे आर्टिकल आहेत हे 28% लॉसने विकले तेव्हा ती प्राइस होती 144 28% लॉसने विकल्यानंतरची प्राइस आहे ओके. म्हणजे थोडक्यात काय जर आपण म्हटलं मग 100 ला प्राइस नक्की किती होती आपल्याला माहित नाही मग ही कधीची प्राइस आहे 28% लॉस असताना 28% म्हणजे 72% ला इथं आपण पर्सेंट लिहिला इथं आपण अमाऊंट लिहिली ओके म्हणजे 72% जेव्हा होते तेव्हा अमाऊंट किती होती 40 लक्षात आलं का समजलं का नक्की डन. म्हणजे 72% ला 144 अमाऊंट आहे तुम्ही म्हणा सर इथं 28 आणि तुम्ही 72 का लिहिताय कारण 28% लॉस आहे म्हणजे जर आपण त्याला 100 रुपये दिले असे आणि त्याला सांगितलं 28 लॉस झालाय तर किती 72 म्हणजे 72% ला 144 ही त्याची काय प्राइस आहे ते 100 ला नक्की किती प्राइस आहे म्हणजे आपल्याला इथं काय मिळेल त्याची मेन अमाऊंट मिळेल म्हणजे नक्की त्याची अमाऊंट किती होती ठीक आहे. इफ ही सेल फॉर 288 जर त्यांनी ती त्याचं जे आर्टिकल आहे ते 288 ला जर विकलं असतं व्हॉट विल बी गेन ऑर लॉस पर्सेंटेज तर त्याला नक्की फायदा झाला असता का तोटा झाला असता हे आपल्याला काढायचं. मग आता 288 ला विकल्यानंतर काय अमाऊंट म्हणजे फायदा आहे का तोटा हे आपल्याला काढण्यासाठी त्याची मेन अमाऊंट आपल्याला माहित पाहिजे मग त्या अमाऊंटला आपण या ठिकाणी काय म्हटलं एक्स म्हटलं मग ती अमाऊंट आपल्याला कशी मिळणार आहे सिंपल आहे काय करणार तुम्ही इथं 100 इंटू 144 डिवाइड क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण हा नंबर हा मल्टिप्लाय होणार हा आणि हा मल्टिप्लाय होणार पण हा नंतर याला काय होणार आहे डिवाइड ला येणार आहे इज इक्वल टू कोण राहणार आहे एक्स. कॅल्क्युलेशन आता इथपर्यंत तर कळलं पाहिजे तुम्हाला काय झालं ओके. इथं काय होणार आहे 72 1 72 72 2 144 100 गुणिले 2 200 म्हणजे त्याची जी मेन प्राइस होती ती किती आली 200 आली
ओके, म्हणजे त्याचं जे आर्टिकल आहे ते 200च आहे. आता 200 असताना त्यांनी जर 288 ला विकलं तर ऑब्व्हियसली प्रॉफिट झालेला आहे. ओके, आणि तो त्यांना आपल्याला काय काढायचं आहे पर्सेंटेज मध्ये. म्हणजे थोडक्यात काय, आता आपल्याला जर प्रॉफिट पर्सेंट काढायचे तर त्याची मेन प्राइस किती आहे 200. त्याला आता प्रॉफिट किती झालाय 88 रुपये. का? कारण 288 ला त्यांनी ते विकलंय. आले लक्षात? इंटू काय करणार तुम्ही पर्सेंट म्हणून इथं काय करणार तुम्ही 100 ने मल्टिप्लाय करणार. प्रॉफिट आणि लॉसचा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. काय होतं इथं तुमची कॉस्ट प्राइस म्हणजे तुम्ही नक्की खरेदी कितीला केलं. ओके, त्यानंतर इथं तुमचं काय असणार आहे नक्की प्रॉफिट किती झाला किंवा तुमचा लॉस किती झाला इंटू काय असणार आहे तुम्ही 100 काढणार आहे. हा तुमचा आहे पर्सेंटेज लॉस किंवा प्रॉफिट काढण्याचा पर्सेंटेजचा फॉर्म्युला. नीट फॉर्म्युला लक्षात ठेवा. इथं पर्सेंटेज तुम्हाला प्रॉफिट नक्की किती झाला, तुम्हाला नक्की लॉस किती झाला, दोन पैकी काहीतरी एकच असेल. अपॉन तुमची नक्की कॉस्ट प्राइस किती होती म्हणजे तुमची नक्की प्राइस किती होती आणि इंटू काय 100. आता त्याची प्राइस आर्टिकलची होती 200, त्यांनी 288 ला विकलं, त्यामुळे 200 पैकी 288 ला विकलं तर नक्की पर्सेंटेज मध्ये त्याला प्रॉफिट किती आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे सिंपल आहे, या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले, दोन्ही डिवाइड केलं किती आलं 44 म्हणजे पर्सेंटेज 44 गेन 44. ओके, लक्षात आलंय. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. थोडासा वेळ जास्त घेतोय तुमचा कारण कन्सेप्च्युअल पार्ट आहे. सो ठीक आहे, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितले. रमेश परचेस 130 बुक्स ऍट रेट 200 म्हणजे 130 पुस्तकं तो घेतोय कोणत्या रेटला 200 रुपये. ओके, इच सोल्ड हाफ ऑफ देम द रेट 300. तर ह्या पाहता काय केलं त्यापैकी त्यांनी हाफ 130च्या हाफ 130 जो आकडा आहे त्याच्या हाफ म्हणून त्याला आपण काय केलं हाफनी मल्टिप्लाय केलं. ओके, ही अमाऊंट काय त्याची कॉस्ट प्राइस आहे, ही त्याची काय कॉस्ट प्राइस आहे आणि ही काय त्याची सेलिंग प्राइस आहे. हे नीट लक्षात ठेवा. ते 130 पुस्तकं 200 रुपये. आता 130 पुस्तकांच्या हाफ तो कितीला विकतो 300 रुपयाला. म्हणून 130च्या हाफ म्हणून आपण काय केलं 1 हाफनी मल्टिप्लाय केलं आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती 300 असणार आहे. लक्षात आलं. हाफ पुस्तकांची किंमत झाली आता ही 1/5. बरोबर आहे. 1/5 म्हणजे आता परत 1/5 इंटू काय 130. 130च्या 1/5 रेट किती आहे 350. आता याला किती मल्टिप्लाय केलं त्यांनी 350. ओके, म्हणजे 130च्या हाफ 300 ला विकतो, 130च्या 1/5 350 ला विकतो. इच रेट द रेस्ट म्हणजे राहिलेली कॉस्ट प्राइस, राहिलेली सगळी पुस्तकं तो काय करतो कॉस्ट प्राइसला विकतो. आता राहिलेली पुस्तकं जी आहेत ती किती राहिलीत माहित नाहीये, पण सध्या आपण म्हणूया ती तरी कमी जागा ठेवू. ओके, ठीक आहे. मग आता इथं जर पाहिलं इथं राहिलेली अमाऊंट आणि कॉस्ट प्राइस किती त्याची कॉस्ट प्राइस 200 रुपये. ओके, 200 ला विकतो. आता त्यांनी फाइंड द हिज प्रॉफिट, तर त्याचे प्रॉफिट पर्सेंट आपल्याला काढायचे. आता प्रॉफिट कधी कळणार आहे प्रॉफिट तेव्हाच कळणार आहे जेव्हा तुम्हाला कॉस्ट प्राइस माहित असणार आहे. आता 13 दोन्ही किती होणार आहे 26. इथं 200 ने ठेवून घेतले म्हणजे 2600 ही त्याची टोटल प्राइस झाली. आता त्याची सेलिंग प्राइस काही पुस्तकं तो 300 ने विकतो म्हणजे इथं काही पुस्तकं 350 ने विकली आणि काही पुस्तकं त्यांनी 200 ने विकली. आता या सगळ्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. आता इथं अजूनही आकडा काय करणार लहान आहे. ओके ओके, ठीक आहे. इथं हा एक झिरो राहिलेला आहे आपला तो पण ठीक आहे असो. तर पहा 13 दोन्ही 26 आणि 26,000 टोटल प्राइस झाली. ओके, ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तर अजून तिला आकडा लिहायचा आहे तो आपल्याला माहित नाही. का माहित नाही कारण 130च्या हाफ म्हणजे किती आणि 130च्या 1/5 म्हणजे किती, मग तेव्हा तिथं काय येणार आहे रिमेनिंग नंबर येणार आहे. आता इथं 130च्या हाफ म्हणजे किती झाले दोन्ही इथं बघलं बेसक 12 उरला एक बेपंचे 10 म्हणजे 65 पुस्तकं तो किती रुपयांनी विकतो 300 रुपयांनी. प्लस इथं जर पाहिलं तर 5 एक 5 5 दुने 10 उरले 3 5 7 30. ओके, म्हणजे किती 26 पुस्तकं. 26 पुस्तकं तो 350 ने विकतो. प्लस आता तुम्हाला कळेल इथं किती झाले 5 36. ओके, ठीक आहे. 65 आणि 26 टोटल 65 प्लस किती आहे 25 26 म्हणजे टोटल जर तुम्ही पाहिले तर याला 25 जर आपण समजलं आणि इथं किती झाले 70 70 80 90 90 आणि 91 91 130 मधनं 91 गेले म्हणजे राहिले किती 30 आणि प्लस 9 किती 39. ओके, ठीक आहे. 39 इंटू काय करणार तुम्ही 200. इथला आकडा मी कधी भरला लक्षात आलं का तुमच्या आत्ता भरला. ह्या दोघांची ऍडिशन करू. ओके, आता मला इथं अमाऊंट काढायची म्हणजे इथं काय करणार आहे मी 65 इथं किती आले 00 इथं मी हा नंबर ठेवेल काय सांगा 55 5 त्रिक 15 हा चला एक 7 18 आणि 1 19. ओके, 19,500 इथं हा शून्य ठेवून घेतला. त्यानंतर इथं काय करेल 35 गुणिले 6 किती होतील 70 7 त्रिक 21. ओके, 35 दोन्ही 70 70 210 म्हणजे शून्य किती आले 21. 35 दोन्ही 70 70 आणि 21 किती आले 70 आणि 21 90 किती 91 91,100 प्लस आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे किती 2 0 9 दुने 18 1 3 दुने 6 1 7 7,800. आता मला सांगा यांची टोटल बेरीज किती होते
ओके, इथं 2 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्य ठेवून घेतले, किती आले 2 शून्य. ठीक आहे, आता इथं 8, 8 आणि 1 9, 9 आणि 5 किती 36,400. ओके, ठीक आहे. 36,400 रुपये टोटल अमाऊंट त्याची किती आहे 26. मग 36,400 मधनं 26 जर मी मायनस केले तर हे 6 आणि 4 किती आले 10,400 रुपये काय झालं त्याला प्रॉफिट झालं. 10,400 जर त्याचा प्रॉफिट असेल, किती त्याची मेन अमाऊंट होती 26,000 इंटू काय करणार मी 100. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, ह्या झिरोला मी हा झिरो कट केला. आता मी इथं डिवाइड करायला सुरुवात करणार आहे. कितीने भाग जाईल, यांनी जर भाग दिला तर टोटल किती आले 40%. ओके, तुम्ही पर्सेंट काढून घ्या, तुम्हाला काढता येतील, फक्त डिव्हिजन करायची. लक्षात आलं. तर या पद्धतीने म्हणजे 13चा भाग देऊ शकता, 2चा देऊ शकता, ऍक्सेट्रा. किती आले 40% आले. समजलंय, आलंय लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला ही काय झाली त्याची कॉस्ट प्राइस, ही काय झाली त्याची प्रॉफिट प्राइस, प्रॉफिट नाही सेलिंग प्राइस. मग सेलिंग मधनं कॉस्ट काय केली मायनस केली, तेव्हा त्याचा तुम्हाला काय मिळाला प्रॉफिट मिळाला, आणि प्रॉफिटला फक्त तुम्ही काय केलं पर्सेंट मध्ये कन्वर्ट केलं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट हा, सॅमरिन सेल कीबोर्ड फॉर 1260 ऍट प्रॉफिट 40%, 25%. ओके, म्हणजे सॅमरिन जेव्हा तिचे कीबोर्ड विकतीये ती 25% प्रॉफिटने विकतीये, आणि ती जी अमाऊंट आहे ती 1260 आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय 125 इथं मी पर्सेंट लिहितोय आणि इथं मी अमाऊंट लिहितोय. अमाऊंट किती आहे 1260. म्हणजे जेव्हा तिने तिचा कीबोर्ड प्रॉफिटने विकला, किती टक्के प्रॉफिट होतं 125. म्हणजे नक्की तिची मेन प्राइस किती होती हे आपल्याला माहित नाही, आणि आपण त्याला एक्स म्हणतो. आले लक्षात, ठीक आहे. अँड अनदर कीबोर्ड, जो आता दुसरा कीबोर्ड 1440 ला जेव्हा ती विकते तेव्हा तिला लॉस होतो 10%. ओके, म्हणजे आता परत अमाऊंट पर्सेंटेज. ओके, ठीक आहे. पर्सेंटेज किती आहे 90. का, कारण आता ती लॉसने विकते. जेव्हा तिने 10% लॉसने विकला तेव्हाची अमाऊंट किती आहे 1440. मग नक्की 100 ला अमाऊंट किती होती. ओके, इथं आपण वाय कन्सिडर करू. आलं लक्षात, ठीक आहे. व्हॉट इज हर टोटल गेन और लॉस. आता तिला प्रॉफिट झालाय का लॉस झालाय, आणि तो पण कशात काढायचा सांगितलं त्यांनी पर्सेंटेज मध्ये काढायचा आहे. म्हणजे आता इथं काय होणार आहे पहा, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार, आणि ह्या दोघांचं क्रॉस होणार, त्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार, आणि 125 काय येणार डिवाइड. म्हणजे काय लिहिणार आहे मी इथं 100 इंटू 160 अपॉन किती 125 इज इक्वल टू काय लिहिणार आहे एक्स. किती आले पहा 25 चोक 25 चोक 100, 25 5 125, 5 1 5, 5 2 10, उरले 2, किती येतील 5 5 5 25 आणि 5 2 10. मग 4 ने इथं जर मल्टिप्लाय केलं तर 4 2 8, 1 आला. त्यानंतर इथं किती आले 5 चोक 20, 20 आणि 1 21, 4 2 सॉरी 4 2 8, 5 चोक 20, 2 आले, आणि 4 2 8 आणि 2 10. ओके, ठीक आहे. ही कोणाची एक्स, ही तिची मेन प्राइस आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर इथं वायची व्हॅल्यू काढूया आपण. काय होणार इथं ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन होणार 100 इंटू 0 अपॉन 90. या झिरोला आपण हा झिरो कट केला असं समजा, ठीक आहे. नंतर 9 1 9, इथं किती आले 9 1 9, उरले किती 5, 9 7 54, हा झिरो ठेवून घेतला, आणि किती आले इथं ऑलरेडी 160 आहेत, आणि अजून एक झिरो वाढला 1600. ओके, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात पहा तिची टोटल अमाऊंट किती झाली 1008, आणि इथं किती आहे 1600. ओके, ही तिची मेन कॉस्ट प्राइस आहे, ही तिची कॉस्ट प्राइस आहे, ही सुद्धा काय तिची कॉस्ट प्राइस आहे. ओके, आणि ह्या काय त्यांच्या सेलिंग प्राइस आहे. ओके, इथं तिला प्रॉफिट झालाय तर इथं तिला लॉस झाला. ठीक आहे, मग ही तिच्या सेलिंग प्राइस आहेत, ही तिच्या कॉस्ट प्राइस आहेत. म्हणजे इथे किती 8062. ओके, 2608 ही काय झाली तिची कॉस्ट प्राइस. आणि आपण जर यांची ऍडिशन केली आता काय इथं 1440, आणि इथं किती आहे 1260, इथे किती आले 0, परत 0, इथे किती आले 6 7, इथे किती आले 2, म्हणजे किती आले 2700, आणि इथे किती आहेत 2608. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर किती 92 रुपीज तिला काय झालेलं आहे प्रॉफिट झालेलं आहे. ओके, ही काय तिची सेलिंग प्राइस आहे, आणि ही काय तिची जर तुम्ही पाहिलं तर किती ही कॉस्ट प्राइस आहे. म्हणजे ऑब्विसली आता तुम्ही जे पर्सेंटेज काढणार आहे हे कशावर काढतो आपण नेहमी कॉस्ट प्राइसवर. कशावर काढतो कॉस्ट प्राइसवर. म्हणजे आता याला डिवाइड करणार आहे तुम्ही 92 रुपये तिला प्रॉफिट आहे, तिची ती सेलिंग प्राइस आहे, सेलिंग मधून आपण कॉस्ट प्राइस काय केली मायनस केली. ओके, म्हणजे आता इथं काय येणार आहे 2608, आणि इंटू आपण काय करणार याला 100 मध्ये कन्वर्ट करणार.
ओके. आणि मग आता तुम्हाला इथं काय काढायचे, पर्सेंटेज काढायचे. तर कितीने डिवाइड होऊ शकतं, 2 ने डिवाइड होऊ शकतं. मग किती म्हणजे किती आले लॉस गेन, गेन तर आहे म्हणजे हा ऑप्शन तर संपलेला आहे, हा पण ऑप्शन संपलेला आहे. 163.27 बघूया आपण यातलं कोणतं उत्तर येते. समजा 2 ने डिवाइड केलं, इथं आपण ह्या पर्सेंटकडे जाताना याने याला मल्टिप्लाय करून हे जर आपण ऍड केले तर किती होतील पहा. 3 3 जा 9, इथं केले 6 3 जा 7 18. ओके ओके. त्यानंतर आला एक 3 1 3 आणि 4 आणि प्लस 86 त्याच्यात ऍड केले. ओके. म्हणजे किती आले इथं 9 5. ओके. त्यानंतर इथं किती आले 8 9 8 8 16 आणि 7. ओके. हा चला एक किती आले 5 575 आणि डिवाइड किती आहे 163. मग हा नंबर आपल्याला इथं आणता येतोय का फक्त बघूया आपण. काय होईल सांगू. इथं दोन्ही भाग केलं, बेक बे चौक 8. कॅल्क्युलेशनला थोडासा जास्त वेळ लागणार बा. उरला एक बेसक 12. आता इथं किती येणार आहे बेक बे बेत्रिक 6 0 बेचौक 8. परत कितीने डिवाइड होईल 2 ने. बेसक 12 एक उरला, बेपंचे 10 आणि बेदोनी 4. ओके ठीक आहे. इथं किती आले बेदोनी 4 बेत्रिक 6 संपला. आता इथून इकडे डिवाइड करू. हे डिवाइड करण्यापेक्षा आपण हा 0 जरी इथं ठेवला तरी इथं लिहितोय मी 2300 ठेवला आपण किती आहे 652. मग आता इथं डिवाइड करताना काय येणार आहे, परत 2 ने डिवाइड करू. इथं किती आले 2 बेत्रिक 6. त्यानंतर किती आले बेक बे बेदोनी 4 बेसक 12. इथं बेक बे एक उरला बेपंचे 10 0 परत 2 बेक बे किती आले एक बेसक 12 बेत्रिक 6. इथं बेपंचे 10 एक उरला, बेसाती 14 आणि एक उरला बेपंच. ओके पा 575 163 म्हणजे तुम्हाला पर्याय हा आहे. ओके ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय उत्तर आणायचंय. थोडंसं कॅल्क्युलेशनला जास्त वेळ लागणार आहे, सो ऑप्शन नाही, कॅल्क्युलेशन आहे तिथं. ओके ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता. आता पाहूया त्याच्या पुढचा. अ शॉपकीपर हॅज फॉल्ट. ओके त्याचा फॉल्ट ऑफ 100 ग्रॅम इन अ 3 kg वेट. ओके म्हणजे 3 kg ला 100 kg चा काय गॅप पडतोय. ओके ठीक आहे. फॉल्ट आहे. ही सॉल्ड 3 kg ऑफ पोटॅटो टू चारूज युझिंग द सेम फॉल्टी वेट फॉर 46. म्हणजे त्यांनी काय केलं सेम वेटने 46 ला चारूला ते विकलं. किती ही सॉल्ट 3 kg 3 kg पण वेट मध्ये फॉल्ट आहे. किती केजी किती ग्रॅमचा 100 ग्रॅमचा फॉल्ट आहे. ओके त्यांनी ते चारूला किती रुपयाला विकलंय 46 रुपीज. ओके लिहून ठेवूया आपण. द कॉस्ट प्राइस ऑफ द पोटॅटो फॉर द सेलर वॉज 12 पर केजी. पा सेलर साठी कॉस्ट प्राइस किती होती पर केजी 12. मग 3 kg ची किती झाली 36. ओके हाऊ मच प्रॉफिट डीड ही अर्न ऑन पोटॅटोज. तर त्यांनी नक्की प्रॉफिट किती मिळवला आहे. ओके ठीक आहे. ऑब्विसली 36 ला घेऊन जर 46 ला विकलंय तर 10 रुपये प्रॉफिट तर 100%. ओके डन. मग आता इथं ऑप्शन जर पाहिला तर डायरेक्ट 10 आहे पण नाही, त्याच्यावर टिक करायचं नाही. ओके का तर फॉल्ट आहे किती 100 kg चा फॉल्ट आहे. 3 kg ला 100 kg म्हणजे 100 kg त्याच्याकडे काय राहिले शिल्लक राहिले. बरोबर आहे. मग जर 100 kg त्याच्याकडे नक्की शिल्लक राहिलं तर एकाची प्राइस अजूनही पा 1 kg तो कितीला विकतो 12 रुपयाला त्याची कॉस्ट प्राइस. ओके आता प्रॉफिट काढतोय म्हणून आपण त्याच्या कॉस्ट प्राइस कडे गेलो. 100 kg सॉरी 1000 ग्रॅम म्हणजे किती 1000 ग्रॅम कितीला विकतो तो 12 रुपयाला. 1 kg म्हणजे 12 रुपयाला विकतो तो. तेच केजी म्हणजे 1000 ग्रॅम असतं ते 12 रुपयाला विकतो. ऑब्विसली जर मी इथं काय केलं दोघांना 10 ने डिवाइड केलं. तुम्ही म्हणाल सर 10 ने का केलं कारण मला 100 ग्रॅम पाहिजे. मग इथं मी 10 ने डिवाइड केलं 1.2 म्हणजे 10 ग्रॅमची प्राइस किती आली 10 ग्रॅमची प्राइस किती आली 1.2 म्हणजे 1.2 एवढी अमाऊंटचा ते काय जो त्याच्याकडे काय राईस किंवा काही जे काय आहे ते काय राहणार आहे त्याच्याकडे एक्स्ट्रा राहणार आहे. म्हणजे हा पण त्याचा काय एक प्रकारे प्रॉफिटच आहे कारण त्यांनी तेवढं तांदूळ स्वतःकडे काय केले ठेवून घेतले. आलं लक्षात. म्हणजे एवढं काय करणार तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करणार 1.2 म्हणजे टोटल किती आले 11.2 चा काय झाला त्याला टोटल प्रॉफिट झाला. म्हणजेच काय 11.2 ऑप्शन नंबर 3.
आले लक्षात? ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. काय पहा, अ शॉपकीपर सेल राईस ॲट द रेट 44 पर केजी. एका केजीला 1 केजी. ओके, कितीला विकतो तो? 44. हुज कॉस्ट प्राइस 40. त्याची ही काय झाली? सेलिंग प्राइस. ही काय त्याची? सेलिंग प्राइस. मग त्याची कॉस्ट प्राइस काय? कॉस्ट प्राइस आहे त्याची 40 रुपये. ओके, म्हणजे 40चा तो राईस घेतो आणि 44 ला येऊन विकतो. ओके, नॉट सॅटिस्फाईड विथ धिस. तो काय आहे? सॅटिस्फाईड नाहीये त्याच्यासोबत. ही ट्राईज टू इन्क्रीज हिज प्रॉफिट. तो त्याचा प्रॉफिट इन्क्रीज करण्यासाठी बाय रिमूव्हिंग 200 ग्रॅम ऑफ राईस इच पॅकेट. तर प्रत्येक पॅकेट मधून तो काय करतोय? 200 ग्रॅम काय करतोय? तांदूळ बाहेर काढतोय. व्हॉट इज द शॉपकीपर ओव्हरऑल गेन पर्सेंट. तर त्याचा ओव्हरऑल गेन पर्सेंट किती आहे? लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय करतोय तो? 1 केजी 44 रुपयाला विकतो. पहा बरं का, एका केजीची प्राइस किती आहे? 44. आता जर नीट पाहिलं तर तो काय करतोय? सांगायला म्हणजे सांगताना काय सांगतोय? पॅकेट कितीचं आहे? 1 केजीचं आहे. पण त्या पॅकेटमध्ये 1 केजी तांदूळ नाहीये. किती आहे? 800 ग्रॅमाचं. लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात काय करतोय तो? 800 ग्रॅम तांदूळ तो कितीला विकतो? 44 ला. मग तुम्हीच पहा 1000 ग्रॅम तांदूळची अमाऊंट नक्की किती होती? आलं लक्षात? म्हणजे इथं काय करणार आहे तुम्ही? ती अमाऊंट आपल्याला काढायची 1000 ग्रॅमची. म्हणजे नक्की ऍक्च्युली एका किलोसाठी तो किती अमाऊंट दुसऱ्याकडनं घेतोय आपण हे या ठिकाणी काढतोय. म्हणजे ही जी अमाऊंट आपण या ठिकाणी काढतोय ना, 800 ग्रॅमला तो किती घेतोय? 44 रुपये. मग 1000 ग्रॅमला नक्की त्याची प्राइस किती होती हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय. म्हणजे नक्की आपल्याला त्याचं कळेल की नक्की तो प्रॉफिट किती काढतोय. ठीक आहे. म्हणजे इथं जर पाहिलं तुम्ही एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे. काय होणार आहे इथं? ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन 1000 इंटू 44 डिवाइड किती आहे? 800 इज इक्वल टू कोण आहे? एक्स. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. इथं किती होणार आहे पहा? 4 2 8 4 1 4 4 1 4 बे क बे बे आखरी पाची किती आली? 55 55 एक्स. म्हणजे एका केजीला खरी त्यांनी प्राइस किती लावलेली माहिती का? 55. त्यांनी एका केजी घेतलेत कितीला? 1 केजी घेतली कितीला? 40 रुपये. 1 केजी त्यांनी किती तांदूळ घेतलेत माहित नाही. तो गेला दुकानदाराकडनं, त्याचा कोणता जो रिटेलर असेल त्याच्याकडे गेला, त्यांनी त्याच्याकडून जेवढे काही तांदूळ घेतले ते घेऊन आला. त्याची एका केजीची प्राइस किती होती? 40 रुपये. मग त्यांनी इथं आले, सगळे पोती रिकामी केली आणि एक पॅकेट भरायला सुरुवात केली. पण पॅकेटमध्ये तो 1 केजी नव्हतं भरत. पॅकेटमध्ये तो फक्त 800 ग्रॅमच भरत होता. म्हणजे मग तो विकत असतानाची त्याच्या खऱ्या एका केजीची प्राइस किती होती? तो सांगताना सांगतोय काय? तर मी एका केजीला 44 घेतोय. पण तो एका केजीला 44 घेतच नव्हता, कारण एका केजी मध्ये 1 केजी नव्हतेच. म्हणजे खरी त्याची एका केजीची प्राइस किती होती? 55 होती. पण त्यांनी डोकं लावलं, तांदूळ कमी केला, केजी तसंच ठेवला. आलं लक्षात? म्हणजे त्याच्याकडे खरी त्याची जी प्राइस आहे ती 55 आहे. मग आता त्याचा आपल्याला काय सांगितलंय? गेन पर्सेंट. गेन म्हणजे त्याचा प्रॉफिटचा पर्सेंट. आता प्रॉफिट किती आहे? 40 ला जर खरेदी करतोय आणि 55 ला विकतोय तर 15 रुपये काय झाला त्याचा? प्रॉफिट झाला. ओके, म्हणजे प्रॉफिट वरती लिहितो आपण. डिवाइडला कोण आहे? त्यांनी टोटल त्याची कॉस्ट प्राइस किती आहे त्याची? 40 इंटू काय करणार तुम्ही? 100. ह्या झिरोला हा झिरो गेला. ओके, किती आहे? आता इथं वरती किती आले? 150 इंटू खाली किती आहे? 4. इथं किती आले? 4 त्रिक 12 उरले 3 4 7 28 उरले 2 4 25 37.5%. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं होतं? हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. ओके, ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न काय? अ सेलर सॉल्ट 19 कुकीज. किती आहेत? 19 कुकीज फॉर 95 रुपीज इन्स्टेड 20 कुकीज इन 1 केजी. खरं तर त्या कुकीच्या एक केजी मध्ये किती कुकीज होते? 20 कुकीज होते. चिटिंग अ कस्टमर. तो काय करतोय? चिटिंग करतोय कस्टमरला. सांगताना सांगतोय की मी 20 देतोय पण 20 देत नाहीये. व्हॉट इज द गेन? तर त्याचा प्रॉफिट किती आहे? इफ द सेलर बॉट, तो जो सेलर आहे तो त्यांनी जी कुकीज घेतली ती कितीला घेतले? 76 ला घेतले. ओके, म्हणजे त्यांनी मार्केटमध्ये गेल्यानंतर 1 केजी कुकीज आणले. त्या कुकीज मध्ये टोटल कुकीज किती होते? 20. आणि त्याच्यासाठी त्यांनी प्राइस किती दिली? 76. पण त्यांनी विकताना दुसऱ्याला 19च कुकीज दिले. पण सांगताना सांगितले 1 केजी आहे. बरोबर? आणि ते कुकीज किंवा काय असेल ते, ओके, तर त्यांनी प्राइस किती घेतली? 95 रुपीज. आणि 95 ला देऊन सुद्धा 1 कुकीज त्याच्याकडे काय राहिले? शिल्लक राहिले. बरोबर? म्हणजे नक्की त्याला प्रॉफिट किती झाला? ओके, ठीक आहे. म्हणजे खरं तर त्यांनी टोटल किती रुपये घालवले? 76. आता इथं कुकीज आहे. ओके, ठीक आहे. आता 76 त्यामध्ये त्याला किती कुकीज मिळाले? 20 कुकीज मिळाले. ओके, जर मी 100 रुपयाला
5 पेन घेत असेल तर एका पेनाची प्राइस किती आहे? 20 रुपये. काय केलं मी? अमाऊंट किती दिली? 100 रुपये. पेन किती मिळाली मला? 5. म्हणजे 5 दुनी 10. एका पेनाची किंमत किती आहे? 20. तशी एका कुकीची किंमत किती आहे आता? लक्षात आलं? म्हणजे याला मी कन्वर्ट करणार काय? दोन्ही डिवाइड केलं मी. इथे काय येणार आहे? 10 आणि इथे किती आले? 42 6 एक उरला 82 16. ओके. आता त्यानंतर इथे किती आले? 3.8. ओके. 3.8 ही एका कुकीजला त्यांनी काय केली? खरेदी किंमत केली. ओके, ठीक आहे. मग आता तुम्ही पहा त्याचं टोटल प्रॉफिट किती आहे? मग आता अशा त्यांनी किती कुकीज विकल्यात? 19च कुकीज विकल्यात. विकताना त्यांनी विकल्यात किती? 19. म्हणजे 19 ची त्याची कॉस्टिंग किती आहे? ओके, 19 ची कॉस्टिंग किती झाली? याला 19 ने मल्टिप्लाय करा. ओके, आता याला 19 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 19 किती आले? 72. 72.2. ही काय झाली? त्यांनी त्या 19 कुकीजसाठी कॉस्टिंग अमाऊंट गुंतवली. ओके, आता त्याचा प्रॉफिट किती? टोटल अमाऊंट किती आहे आता? 72.2. बरोबर आहे. आता प्रॉफिट त्या 19 कुकीसाठी त्यांनी सेल किती केलाय? 95 रुपीजला विकले. मग आता हे जर सबट्रॅक्शन जर तुम्ही केलं, हा काय झाला त्याचा सेलिंग प्राइस, ही काय झाली त्याची कॉस्ट प्राइस. आपल्याला पर्सेंटेज काढायला सांगितले नाही, फक्त काय सांगितले? प्रॉफिट का लॉस, सॉरी प्रॉफिट किती झालं ते काढायचंय. 95 मधनं जर 72 गेले तर किती राहणार आहेत खाली सांगा मला? 22.8. किती राहणार आहेत? 22.8. या पद्धतीने तुम्हाला इथं काय करायचं होतं? उत्तर काढायचं होतं. आले लक्षात? ठीक आहे. तर आपण काय केलं? इथे कॉस्टिंग धरताना फक्त 19 कुकीचीच कॉस्ट प्राइस धरली, बाकीचे सगळ्या काय केल्या कॉस्ट मायनस केल्या, बाजूला केल्या. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितले पहा. अ शॉपकीपर सोल्ड 5/8 ऑफ हिज आर्टिकल गेन 20%. ओके, ठीक आहे. म्हणजे त्याच्याकडे किती आर्टिकल आहे त्यापैकी 5/8 आर्टिकल जे आहेत तर ते 20% ने काय करतोय तो? सोल्ड करतोय. ओके, विकतोय. अँड रिमेनिंग कॉस्ट प्राइस, रिमेनिंग जे आहे ते कॉस्ट प्राइसला विकतोय. व्हॉट इज द गेन पर्सेंट? आता त्याचा गेन पर्सेंट इन द होल ट्रान्झॅक्शन, तर टोटल ट्रान्झॅक्शनवर त्याला पर्सेंटेज किती झाले, प्रॉफिट किती झाला हे आपल्याला काय करायचे? काढायचे. आता 8 पैकी 5 तो कितीला विकतोय? 20% ने विकतोय. हे तर कळलेलं आहे. ओके, म्हणजे आपण असं कन्सिडर करू का त्याची अमाऊंट जी होती एका आर्टिकलची 100 रुपये होती. एका आर्टिकलची किती आली? 100 रुपये आले. असे त्याच्याकडे टोटल आर्टिकल किती होते? 8. ओके, म्हणजे टोटल प्राइस किती झाली? 800 रुपये. ओके, म्हणजे ही त्याची काय झाली? टोटल प्राइस झाली. 8 का म्हणणार तुम्ही? कारण इथे पहा 8 पैकी 5 ना, म्हणजे टोटल 8. आलं लक्षात? ठीक आहे. आता गमत पहा, ही काय झाली त्याची कॉस्ट प्राइस. ओके, ठीक आहे. आता ह्या 8 पैकी 5 तो कितीला विकतो? ही झाली त्याची कॉस्ट प्राइस. ही झाली सीपी कॉस्ट प्राइस. त्यापैकी 8 पैकी 5 20% ने विकतो, म्हणजे 120 रुपयाला विकतो. आता तो 20% प्रॉफिट. पहा, मी 100 का घेतली? कारण मला 20% घ्यायची होती वरती म्हणून. मग यांची प्राइस किती झाली? 12 × 5 = 60, 600 रुपये. आणि उरलेले आता 5, 8 पैकी 5 जर तो 20% ने विकतोय, उरले किती? 3. त्यांची प्राइस किती आहे? जे मूळ प्राइस आहे, मूळ किती? 100. म्हणजे किती आले? 300. म्हणजे टोटल आता त्याच्याकडे सेल करून अमाऊंट किती राहिली? 900. म्हणजे त्यांनी गुंतवले किती? 800. मिळाले किती? 900. म्हणजे प्रॉफिट किती झाला? 100चा. ओके, म्हणजे 100 डिवाइड किती पैकी? 800 रुपयांपैकी. इथं नेहमी कॉस्ट प्राइस असते, लक्षात ठेवा. आणि इंटू काय करणार तुम्ही? 100. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. आता इथं 8 ने डिवाइड करूया. 8 × 8. इथे किती आले? 2. इथे किती? 8 2 16. 0.4 0 8 5 40. 12.5. 12 12 12 12.5 म्हणजेच 12.5% काय झालं त्याला? प्रॉफिट झालेला आहे. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता. तर त्याच्या पुढचा प्रश्न पाहता परत. माधव परचेस अन आयटम फॉर 42,000 अँड सोल्ड इट ॲट लॉस 20%. त्याने 42,000 ला एक वस्तू घेतली आणि 20% लॉसने ती विकली. विथ दॅट अमाऊंट, आता ती जी अमाऊंट त्याच्याकडे शिल्लक राहिलेली आहे, ही परचेस अनदर. ओके, अँड सोल्ड इट अगेन. गेन, इथं गेन 30%. किती आहे? 30% ने तो काय करतोय? विकतोय. व्हॉट इज द ओव्हरऑल गेन? तर त्याला टोटल एकूण किती प्रॉफिट झाला? ओके, ठीक आहे. आता पहा, 42,000ला तो एक वस्तू विकत घेतोय, बरोबर आहे. आता त्याच्यात 20% लॉसनी तो विकतोय. आता 20% म्हणजे ऑब्विसली पहा, जर मी याला एक झिरो कमी केला तर मला 10% मिळतात. एक जर झिरो मी कमी केला, नेहमी लक्षात ठेवा, एक झिरो कमी केला मला 10% मिळतात. 10% म्हणजे किती आली अमाऊंट? आता 4,200. बरोबर आहे. म्हणजे 20% म्हणजे किती आली आता ती?
8,400. लक्षात आलं? हा एक फॉर्म्युला आहे त्याचा काढायचा. अदरवाईज तुम्हाला माहिती आहे काय करायचंय, 42ला जर मी वस्तू घेतली 42,000 आणि याला मला किती काढायचे, याचे मला किती काढायचे 80, 20% लॉस झाला म्हणजे याची मला टोटल अमाऊंट किती घ्यायची आता 80. जर तुम्ही पाहिलं ह्या 2 झिरोला गेले, आता इथं हे पहा, हा एक झिरो, हा एक झिरो, त्यानंतर 8 दुने 16, एक झिरो राहिला. ओके, 8 दुने 16 आणि इथं किती आले 8 चोक 32. ओके, इथं किती अमाऊंट आली 32,600 आणि इथं काय ठीक आहे. तर पहा दुसरा फॉर्म्युला कोणता आहे त्याचा, 42,000 इंटू त्याचे किती, मला जर 20% काढायचे असेल तर मी काय करणार आहे 20/100, या 2 झिरोला हे 2 गेले, हा झिरो 2 झिरो ठेवून घेतले, 4 बेदुने 4 आणि 4 दोन्ही किती 8, एवढं काय झालं त्याला लॉस झाला. ओके, म्हणजे 4,800 8,400 हा काय त्याचा लॉस. जर हा त्याचा लॉस आहे तर त्याच्याकडे राहिलेली रिमेनिंग अमाऊंट किती. ओके, म्हणजे तुम्ही इथं 20% काढण्याऐवजी तुम्ही 80% काढली असते तर त्याच्याकडे काय राहिली असती, राहणारी अमाऊंट राहिली असती. लक्षात आलं, कारण 20% काय लॉस आहे. ओके, म्हणजे आता ही अमाऊंट एकतर तुम्ही याच्यातून काय करा मायनस करा, अदरवाईज दुसरा एक फॉर्म्युला काय करा, इथंच काढतानाच किती काढा 80% काढा, म्हणजे तुम्हाला रिमेनिंग अमाऊंट मिळेल. ओके, ठीक आहे. मग आता इथं काय करेल मी, याच्यातून जर मी मायनस केलं, ह्या दोघांचे काय केलं मी सबट्रॅक्शन केलं. ओके, तर काय होईल पहा, 42,000 मधनं 8,000 गेले, 42 मधनं 8,000 गेल्यानंतर किती राहिले 34,000. बरोबर आहे, 42 मधनं 8 गेल्यावर 34 मधून परत 400 जर मी मायनस केले तर 33,600, 33,600 ही त्याच्याकडे राहणारी अमाऊंट आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आता या अमाऊंटनी तो काय करतो, अजून एक वस्तू घेतो आणि 30% प्रॉफिटनी विकतो. ओके, 30% प्रॉफिटनी जर विकतो तर मला या अमाऊंटचे किती काढायचे, 30% काढायचे. मी इथं काय लिहिणार 100. ओके, इथं हे 2 झिरो गेले, हा काय राहिला 0, त्यानंतर इथे किती आले, साहित्रिक किती आले 18, एक आला, 3 त्रिक 9 1 10, एक आला, 3 त्रिक 9 1 10. ओके, म्हणजे 10,080 रुपये काय झाले त्याचा प्रॉफिट झाला. ओके, म्हणजे ही काय झाली अमाऊंट. मग आता मेन किती होते त्याच्याकडं 33,600. आता त्याच्यात किती मिळवणार मी 10,080 रुपये. ओके, हा त्याचा काय झाला मेन प्रॉफिट 0 8 6 3 4. ओके, म्हणजे टोटल 43,680 त्याच्याकडे राहिले. टोटल त्यांनी इन्व्हेस्ट किती 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 केले होते 42,000 म्हणजे थोडक्यात 1,680 हा काय झाला त्याचा राहणारा 1,680 हा काय झाला त्याचा टोटल प्रॉफिट झाला. ओके, हा प्रश्न तुम्ही या पद्धतीने सोडवलाय. आता हाच प्रश्न जर मी थोडासा वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय, तुमचा थोडासा वेळ घेतोय पण ठीक आहे, काय हरकत नाहीये. कॅल्क्युलेशन आपण अजून थोडंसं सोपं करायचा प्रयत्न करूया. पहा कॅल्क्युलेशन कसं सोपं करणार आहे आपण, टोटल आहे 42,000, 20% लॉस आहे म्हणजे त्याच्याकडे शिल्लक राहिले 80%, म्हणून आपण त्याचे 80% काढून घेतो. इथं हे 2 झिरो गेले. ओके, इथं किती हा एक झिरो 2 झिरो ठेवून घेतले, 8 चोक 32, सॉरी 8 दुने 16, हे 2 झिरो ठेवून घेतले, 8 दुने किती आले 16, एक आलाचा 8 चोक 32 आणि 1 33, म्हणजे ही त्याच्याकडे राहणारी अमाऊंट आहे किती आहे 33,600. ओके, ठीक आहे. आता तो काय करतो यावर अमाऊंटची अजून एक वस्तू घेतोय 30% प्रॉफिट नाही, 30% प्रॉफिट लॉस होता म्हणून 80, आता प्रॉफिट म्हणून किती करणार आपण 130/100. इथं असं का केलं होतं, कारण 20% लॉस होता, इथं काय 30% प्रॉफिट आहे म्हणून अमाऊंट आता काय होणार आहे वाढणार आहे. या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल झाले, म्हणजे आता इथं हा झिरो तसंच राहिला, 13 8 हा चाले 7, 33 39 म्हणजे 39, 39 प्लस 7 39 आणि 7 46, हा चाले 4, 33 39 39 आणि 4 43. ओके, म्हणजे टोटल किती आले 43,680 ही त्याची असणारी अमाऊंट आहे आणि त्याच्याकडे ही आधी होती, म्हणजे ह्या दोनचं जर सबट्रॅक्शन केलं तर 1,680 हा काय झाला त्याचा निव्वळ प्रॉफिट झालेला आहे. आणि याचे पर्सेंट काढायचे नाहीत आपल्याला, सो ही काय झाली त्याची अमाऊंट, म्हणजे तुम्ही इथंही डायरेक्ट पोहोचू शकता या मेथडने. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. तर या पद्धतीने आपले प्रॉफिट आणि लॉस वरची गणितं झालेली आहेत. प्रॉफिट आणि लॉस मध्ये थोडासा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तो तुम्हाला करावा लागेल. बाकी मात्र टॉपिक एकदम सोपा आहे, तुम्हाला चांगले मार्क पडू शकतात. झालेल्या प्रश्नांची पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा आणि नवीन प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. ओके, बाय बाय. उद्याच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटू नवीन टॉपिक सोबत. ओके, ऑल द बेस्ट.